नमस्कार. आपण नवीन मालिका सुरू केलेली आता विचारशस्त्र नावाची. ते विचार हे एक शस्त्र आहे आणि विचाराच्या शस्त्रानं अज्ञानाचा नाश करता येऊ शकतो अशा पद्धतीची संकल्पना यामध्ये आहे. आपलं स्वतःचं अज्ञान असेल, समाजामध्ये काही गोष्टींबद्दलचं अज्ञान असेल, हे दूर करण्याचा प्रयत्न करावा. आपणास जे जे ठावे ते इतरांस सांगावे, शहाणे करून सोडावे अवघे जण, हा एक साधा विचार जो समर्थांनी सांगितलेला होता, रामदास स्वामींनी सांगितलेला होता, तो आपण घेऊन पुढं जाण्याचा एक विचार करत आहोत. त्या अर्थानं आपण या मालिकेला विचारशस्त्र नाव दिलेलं आपण आहे. आता विचारशास्त्र या संकल्पनेमागं आपण अनेक गोष्टी घेणार आहोत. पैकी आपण सध्या जो काही विचार करत आहोत तो ऋण या संकल्पनेचा. 2-3 दिवसापूर्वी महान समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचं देहावसान झालं आणि त्यांनी अत्यंत मोठं विशाल असं कार्य माणुसकीचं, समाज ऋणातून मुक्त होण्याचं केलेलं होतं. जवळजवळ 750 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली ही माता काळाच्या पडद्याच्या आड गेली. आणि मग त्या विषयावर आपण बोलताना किंवा त्या संदर्भामध्ये विचार करताना ऋण, समाज ऋण या विषयाबद्दल एक सविस्तर चर्चा करावी आपण, किंवा त्या चर्चेची सुरुवात करावी अशा अर्थानं आपण हा संदर्भ घेत आहोत आणि सुरू करत आहोत. मुळामध्ये एक मनुष्य म्हणून आपण जन्माला आल्यानंतर पहिलं जे आहे ते मातृऋण. ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्माला आलो ती माता हे न फिटणारं ऋण आहे. ज्या पित्यापासून आपला जन्म झाला ते पितृऋण, ज्याचं नाव आपण शेवटपर्यंत लावत असतो आपल्या नावापुढं, ते पितृऋण हे न फिटणारं ऋण आहे. गुरुऋण, ज्या गुरूंनी आम्हाला या विश्वाची ओळख करून दिली, ज्ञानाची ओळख करून दिली, ऐहिक असेल पारलौकिक असेल, ज्या ज्ञानाची ओळख करून दिली ते आमचे गुरु, हे ऋणसुद्धा न फिटणारं आहे. आणि चौथं जे ऋण आहे हे समाज ऋण. एक माणूस म्हणून तयार होताना, एक माणूस म्हणून घडताना, एक माणूस म्हणून आम्हाला उभं करताना समाज ज्या खस्ता काढतो आमच्यासाठी ते समाज ऋण. बऱ्याच वेळेला हा संदर्भ आपल्या लक्षात येत नाही. ज्या मातेपासून आपण उत्पन्न झालो, ज्या मातेच्या कुशीतून आपण जन्माला आलो, ज्या मातेनं आपल्याला दूध पाजून मोठं केलं, आपल्याला जीवन दिलं, त्या मातेचं ऋण फिटणं शक्य नसतं. काही महाभागांना, काही महान आत्म्यांना किंवा अतिशय भाग्यवंतांना या ऋणातून काही अंशी मुक्त होण्याचा संधी मिळते. काळ त्यांना संधी देतो आणि ते काही अंशी या ऋणातून मुक्त होऊ शकतात मातृ आणि पितृ ऋणातून. गुरुऋण जे काही आहे त्या गुरुऋणाबद्दल तर बोलावं तेवढं थोडंच आहे, कारण ह्यानं आम्हाला एक व्यक्तिमत्व म्हणून घडवलेलं आहे. ऐहिकातलं ज्ञान, आमच्या विषयातलं ज्ञान आणि पारलौकिकातल्या ज्ञानाची ओळख म्हणून त्या गुरूंचं स्थान मोठं आहे. मात्र ह्या एक एक व्यक्ती म्हणून तरी आम्हाला दाखवता येतील की ही माझी माता आहे, हे माझे पिता आहेत, हे माझे गुरु आहेत. म्हणून एक एक व्यक्तीची ओळख आम्हाला सांगता येईल किंवा एक एक व्यक्तीची एक इमेज आमच्या मनामध्ये, बुद्धीमध्ये सतत राहू शकेल की ते नाव घेतल्याबरोबर ती व्यक्ती आमच्या डोळ्यासमोर उभी राहते. मात्र समाज पुरुष जो काय आहे, विश्वात्मक देव जो काय आहे, माऊली म्हणतात आता विश्वात्मके देवे. तर हा जो समाज पुरुष आहे, हा समाज पुरुष अनेक अंगांनी, अनेक व्यक्तिमत्वांनी, अनेक विचारांनी आम्हाला घडवत असतो. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये, कळत्या न कळत्या आयुष्यामध्ये भेटणारी प्रत्येक व्यक्ती एका अर्थानं आमची गुरु असते. आपण पुराणांमध्ये वाचलेलं किंवा ऐकलेलं आहे
की दत्तात्रेयांनी 24 गुरु केले होते. म्हणजे 24 ज्ञात लोकांकडून त्यांनी ज्ञान ग्रहण केलेलं होतं. अज्ञात किती असतील ते आणखीन वेगळेच, मात्र दाखवता येण्याजोगते किमान 24 गुरु त्यांचे होते. तसे आपल्याला मात्र अनंत गुरु भेटत असतात आणि अनंत प्रकारचं ज्ञान ते आपल्याला मुक्त हस्तानं देत असतात, कोणत्याही अपेक्षेशिवाय. मग ते ज्ञान आपल्याला चांगल्या मार्गाने देतील, योग्य मार्गाने देतील, अयोग्य मार्गाने देतील, आपल्याला बरं वाटेल या मार्गाने देतील, आपल्यालाही बरं वाटणार नाही अशा मार्गाने देतील, प्रत्यक्ष देतील, अपरोक्ष देतील, प्रेमानं देतील, रागानं देतील, आपला फायदा करण्याच्या उद्देशानं देतील, आपला तोटा करण्याच्या उद्देशानं देतील. मात्र ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन निरपेक्षतेनं आपल्याला माहिती देणारा, ज्ञान देणारा जो काही समाज आहे, जी अनंत माणसं या समाजामध्ये आहेत, ह्या सर्वांचं ऋण आपण मान्य करणार आहोत का, हा पहिला प्रश्न आपल्याला आपण विचारला पाहिजे. की ज्या समाजानं आपण व्यक्ती म्हणून घडण्यामध्ये एक फार मोठा रोल निभावलेला आहे, फार मोठा भाग त्या समाजाचा आहे. तो समाज म्हणून आम्हाला काही एक विशिष्ट आकृती दाखवता येणार नाही, मात्र त्या समाजाचे घटक म्हणून जे काही अनेक व्यक्ती आमच्या आयुष्यामध्ये आल्या, मी त्यांच्या आयुष्यामध्ये गेलो, या ना त्या कारणानं आमचा संवाद झाला, विसंवाद झाला, प्रेमाचे बोलणं झालं, भांडण झालं, रागाचं बोलणं झालं, चांगले शब्द वापरले गेले, अयोग्य शब्द वापरले गेले, असंसदीय शब्द वापरले गेले, सर्व 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 प्रकार. मात्र ह्या प्रत्येक घटनेतून आम्हाला काही ज्ञान देण्याचा प्रयत्न त्या परमसत्तेचा होता किंवा आहे, हा संदर्भ आम्ही कधी लक्षात घेतला का? आमच्याबरोबर घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना ही आम्हाला पुढे ढकलण्यासाठी घडत असते. एखाद्या वेळेला आमच्या मनाविरुद्ध घटना घडली, मनाला त्रास देणारी घटना घडली, विलक्षण मनस्ताप देणारी घटना घडली, तर आम्हाला असं वाटतं की हे काय घडायला लागले, हे माझ्या आयुष्यामध्ये काय घडायला लागले, आणि फक्त मलाच का हा प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच लोकांना पडतो की हे फक्त मलाच का. ज्यावेळेला दुःख, अपमान किंवा अनेक नाना प्रकारच्या नकारात्मक गोष्टी आपल्या पदरात पडतात, त्यावेळेला आपल्याला हा प्रश्न नक्की आपल्यासमोर उभा राहतो. मात्र ज्यावेळेला सकारात्मक गोष्टी घडतात, आपल्याला फार मोठं काही चांगलं मिळतं, त्यावेळेला आपल्या मनामध्ये हा प्रश्न कधीही उपस्थित होत नाही की मलाच एवढा पैसा का मिळतोय, मलाच एवढा मान सन्मान का मिळतोय, मलाच एवढं सगळं कुटुंब, चांगली माणसं का भेटतात, हा प्रश्न आपल्याला कधीही पडत नाही. कारण त्यावेळेला आपला असा एक ग्रह झालेला असतो, एक भ्रम झालेला असतो की जे काही मला मिळतं आहे हे माझ्या सामर्थ्यानं, बौद्धिक सामर्थ्यानं मिळतं आहे, वगैरे वगैरे. मात्र हा समाज ज्या पद्धतीनं आम्हाला घडवत नेत असतो, अक्षरशः घडवत नेत असतो, मात्र ह्या सगळ्या गोष्टींकडं आपण डोळे उघडून बघायला पाहिजे. आपले ज्ञान ग्रहण करणारे तंतू जे आहेत हे सतत जागृत ठेवून बघायला पाहिजे की हे नक्की काय घडतंय. हे ज्यावेळेला आपण बघू त्यावेळेला आपल्या नक्की लक्षात येईल की एक व्यक्तीमधून म्हणून घडवण्यामध्ये ज्या काही गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी घडत चाललेल्या आहेत. साधारणपणे गद्दे 25 संपल्यानंतर एक आयुष्यामध्ये स्थिरावण्याचा काळ थोडासा येतो, त्यानंतर एक मॅच्युरिटीचा काळ येतो, मग एक प्रौढत्वाचा काळ येतो, आणि मग संध्या छाया दिसायला लागण्याचा एक काळ येतो. मात्र प्रौढत्व आल्यानंतर तरी का होईना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे की या समाज पुरुषानं अनेक रूपांनी आपल्याला घडवण्याचं कार्य नक्की केलेलं आहे. दगडातून मूर्ती घडवण्याचं कार्य नक्की केलेलं आहे. आपण आज जे काही आहोत ते निव्वळ आणि निव्वळ आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, आपल्या शारीरिक क्षमतेच्या जोरावर किंवा अनेक आपल्याकडे जी काही संसाधनं असतील त्यांच्या जोरावर आहोत, असं जर आपल्या मनामध्ये काही भ्रम निर्माण झालेला असेल तर तो आपण ह्या वेळेला तरी सोडून दिला पाहिजे. कारण निव्वळ ह्या गोष्टींनी काही होत नाही. यासाठी ह्या इतर गोष्टी ज्या काही आहेत, समाजाकडून शिकण्याच्या गोष्टी काही ज्या आहेत, समाज आपल्याला जे काही देतोय त्या गोष्टी ज्या काही आहेत,
तिकडं पण आपण बारकाईनं बघायला पाहिजे आणि त्या स्वीकारायला पाहिजे. आपल्याला खरोखर घडवताना किती कष्ट त्या मातेला घडले असतील आपण कल्पना करू शकतो. एका विशिष्ट वयाच्या टप्प्यानंतर आपल्याला ते कळायला लागतं की ती आई आपल्याला किती त्रास स्वतः सोसून चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करत असते. तो आपला पिता जो काही आहे तो व्यवहारातल्या अनंत अडचणींना तोंड देऊन आपल्यावर पाखर घालत असतो, आपल्यापर्यंत ते येऊन देत नसतो. मात्र हा समाज जो काही आहे आपल्या डोळ्यासमोर उघडं नागडं सत्य उभं करत असतो की हे असं आहे आणि प्रत्येक गोष्टीची योग्य झाली तर त्याचा चांगलं फळ किंवा चांगलं बक्षीस आणि अयोग्य झाली तर खाडदेशी कानाखाली आवाज, अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला हा समाज पुरुष शिकवत नेत असतो. मात्र प्रॉपेलिंग आपल्याला पुढं नेणे हा एकच भाग त्याच्यामध्ये असतो. मग काही वेळेला आपल्याला व्यवहारामध्ये नुकसान झालेलं दिसतं, व्यवहारामध्ये अपमान झालेला दिसतो, कोणी काही अपशब्द वापरलेला दिसतो. ह्या सगळ्या गोष्टींचा बारकाईने आपण ज्यावेळेला विचार करू त्यावेळेला हे लक्षात येतं आपल्याला हे सगळे शिकवत नेत असतात. कोणाशी कसं वागावं, कोणाशी कसं बोलावं, हे सगळं राग, लोभ, क्रोध हे सगळ्या गोष्टी कशा सोडाव्यात आणि ह्या सोडत कसं पुढं जावं, माणूस म्हणून कसं घडावं, ऐहिकात प्रगती कशी करावी, व्यवहारात प्रगती कशी करावी आणि पारलौकिकाच्या दिशेनं कसं जावं, हे सगळं हा समाज आम्हाला आमच्याही न कळत कोणत्याही अपेक्षेशिवाय, कोणत्याही फीशिवाय, कोणत्याही देणगीशिवाय सतत करत जात असतो. हे आपण बारकाईनं बघायला पाहिजे. हे ते ऋण आपल्या माथ्यावर जे तयार झालेलं असतं, ह्या सकल समाजानं आपल्याला घडवण्यामध्ये जो काही भाग घेतलेला असतो तो भाग म्हणजे ते ऋण. आणि ह्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण काय करायला तयार आहोत का? ते ऋण मुळामध्ये आपल्याला मान्य आहे का? आणि जर मान्य असेल तर त्या ऋणाची उतराई होण्याचा प्रयत्न आपण कुठल्या पद्धतीनं करणार आहोत, मुळामध्ये करणार आहोत का? कोणतंही ऋण नेहमी फेडावं, कोणत्याही ऋणातून नेहमी मुक्त व्हावं. कोणत्याही ऋणामध्ये प्रेमाच्या असेल, रागाच्या असेल, लोभाच्या असेल, कोणतंही ऋण जे काही झालं असेल त्या ऋणातून नक्की 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 मुक्त होण्याचा प्रयत्न प्रत्येकानं आपल्या परीनं हा केलाच पाहिजे. मग ज्या पद्धतीनं आपण आपल्या आईवडिलांना मोठं झाल्यानंतर आनंद, प्रेम, सौख्य, समाधान देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्या काही अडचणी जर उत्पन्न झाल्या असतील तर त्यातनं मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करत असतो, त्यांना आधार देण्याचा आपण प्रयत्न करत असतो. त्यांचा विचार कोणता असेल हा त्यांच्यापाशी, मात्र आपण आपल्या परीनं आणि आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. तो सगळा भाग त्या ऋणातून मुक्त होण्याचा एक प्रयत्न म्हणून असतो. कोणत्याही गुरुला आपला शिष्य हा आपल्यापेक्षा मोठा व्हावा हे वाटत असतं. शिष्याकडून पराभव होणे म्हणजे त्या गुरुच्या आयुष्यातला असीम आनंदाचा किंवा असीम यशाचा मोठा एक टप्पा असतो, मोठा एक केंद्र असतं. तो आपण कधी त्या गुरुला देण्याचा प्रयत्न केलेला आहे का? त्या अर्थानं ज्या गुरूंनी आपल्याला ऐहिकातलं ज्ञान दिलं, मग त्या ऐहिकामध्ये प्रचंड यश मिळवण्याचा प्रयत्न करून जे काही यश मिळेल ते त्या गुरुच्या चरणी आपण अर्पण करण्याचा मनोमन का होईना कधी प्रयत्न केला का, कधी विचार केला का? बालवाडीपासून ते आपलं शिक्षण संपेपर्यंत, पुस्तकी शिक्षण संपेपर्यंत ज्या ज्या गुरूंनी आपल्याला शिक्षण दिलं त्यांचं स्मरण आपल्या मनामध्ये असतं का? त्यांचं स्मरण आपण कधी करतो का? त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त आपण कधी करतो का? आपण आपल्या क्षेत्रामध्ये एक यश मिळवून त्या गुरूंच्या चरणी भावांजली अर्पण करण्याचा प्रयत्न करतो का? कारण शिष्याला मिळालेलं यश ही भावांजली गुरुच्या चरणी पडतच असते. मग त्या अर्थानं आपण कधी प्रयत्न करतो का? आणि ते गुरूंचं जे काही ऋण आहे त्या ऋणातून आपण कधी मुक्त होण्याचा प्रयत्न करतो का, केला आहे का? त्याच पद्धतीनं आता समाजाच्या ऋणातून मुक्त कसं व्हावं हाही प्रश्न आहे.
जे समाज ऋण मान्य करणे हा पहिला टप्पा, आणि मान्य केल्यानंतर त्यातून मुक्त होणे हा दुसरा टप्पा, किंवा काही अंशी तरी उतराई होणे. आता ही 4 ऋणं जी काही आहेत ही कल्पांतीही सुटणारी नाहीत, पूर्ण होणारी नाहीत. हाही एक संकल्पना, ही संकल्पना आपण लक्षात घेतली पाहिजे आणि मान्य केली पाहिजे. एवढी प्रचंड कार्य त्या मातेनं, त्या पित्यानं, त्या गुरुनं आणि त्या समाजानं आमच्यासाठी केलेलं आहे, आम्हाला घडवताना केलेलं आहे. मग ह्या समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचं काहीतरी आम्ही आत्तापर्यंत, आज तागायत या क्षणापर्यंत काही प्रयत्न केला आहे का? आता समाजाच्या ऋणातून मुक्त होणे म्हणजे नक्की काय? आपल्यास जे जे ठावे ते इतरांस सांगावे हा पहिला भाग आला. आपण अथक प्रयत्नांनी, गुरूंच्या आणि मातापित्यांच्या आशीर्वादांनी जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे ते ज्ञान आपण समाजाला देण्याचा प्रयत्न करतो का? त्या ज्ञानातून आपल्याला जे काही प्राप्त झालं त्यातला काही भाग आपण त्या समाजाला देण्याचा प्रयत्न करतो का? आपण समाजाच्या कामी अनेक अंगांनी येऊ शकतो. पहिलं अंग जे काही आहे हे आर्थिक. आपण समाजातल्या अडल्या नडल्या, निराधार किंवा कोणत्याही प्रकारच्या व्यक्तींना निरपेक्ष भावनेनं कधी काही मदत केली आहे का? आपण जे काही उत्पन्न मिळवतो, पगार असेल किंवा व्यवसायातनं मिळणारं उत्पन्न असेल, त्यातलं खर्च वजा जाता निव्वळ उत्पन्न, निव्वळ नफा म्हणून आपल्या पदरामध्ये जे काही राहतं त्याच्या काही टक्के रक्कम आपण आठवणीनं समाजासाठी म्हणून काढून ठेवतो का? समाजाला म्हणून देतो का? मग तुमची भावना जेवढी असेल तेवढी, 1%, 2%, 5%, 7%, 10% काय असेल तेवढे, पण तेवढं नित्य नेमानं आपण काढतो का? ज्यावेळेला आपण हे मान्य करू की समाजाचं ऋण आहे आणि त्या समाजाच्या ऋणातून काही अंशी उतराई होण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे, आणि त्यांना आपल्याला मिळणार आहे ते काय मिळणार आहे? आपल्याला अपार समाधान, अपार संतोष, विलक्षण अशी मनःशांती आणि एक तरल भावावस्था आपल्याला मिळणार आहे, हे मात्र नक्की. पाहतोय उपनिषदांमध्ये हे सांगितलेलं आहे, हे प्रत्यक्षामध्ये आपल्याला आचरायचं आहे. तर त्या समाजासाठी जर समजा आम्हाला शक्य असेल तर मनामध्ये, बरं का, कारण जर समजा एखादी व्यक्ती 1 रुपया मिळवत असेल तर त्यातली ती 1 पैसा देऊ शकते. 10 रुपये मिळत असेल तर 10 पैसे देऊ शकते. 100 रुपये मिळत असेल तर 1 रुपया देऊ शकते. कमीत कमी 1% जर दिले तर त्या व्यक्तीच्या एकूण आयुष्यमानामध्ये फारसा काही फरक पडणार नसतो. मग जेवढं दिल्यानं तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या सगळ्या चलनवलनामध्ये फारसा फरक न पडणारी रक्कम जरी तुम्ही दिलीत तरी चालेल. मात्र हे देताना निरपेक्षता हा पहिला गुण लक्षात ठेवला पाहिजे. डाव्या हातानं दिलेलं उजव्या हाताला कळलं नाही पाहिजे, उजव्या हातानं दिलेलं डाव्या हाताला दिलं नाही पाहिजे. कारण आपण जे देतोय ती सेवा आहे, हे लक्षात घ्या, ते दान नाही आहे. हा एवढा विशाल समाजपुरुष आहे, महाप्रचंड समाजपुरुष आहे. त्या महाप्रचंड समाजपुरुषाला आम्ही काय दान देणार? तेवढी काही आमची अवकात आहे काय संपूर्ण समाजाला दान देण्याची? एवढे आम्ही मोठे झालो, एवढे आम्ही या समाजापेक्षा मोठे झालो, आम्ही गुरुपेक्षा मोठे झालो, आम्ही आमच्या मातापित्यांपेक्षा मोठे झालो असं आम्हाला जर वाटेल तर तो आमचा एक भ्रम असेल. नक्की भ्रम असेल. मग आम्ही काही अंशी तरी यातून उतराई होण्याचा प्रयत्न करणार आहोत का? मग हा झाला पहिला आर्थिक भाग. मग आर्थिक भागामध्ये मग तुम्ही रक्कम देणे असेल, धनधान्य देणे असेल, अंथरूण पांघरूण देणं असेल, औषधं देणं असेल, कोणत्याही प्रकारची मदत असेल ती असू शकते. साधा एक फोन कॉल करून तुम्ही कोणाचं तरी एखादं काम करू शकता, तसं असू शकेल. तुमचा शब्द एखादं मोठं काम करू शकत असेल तसं असू शकेल. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सुद्धा करू शकता. तुम्ही शारीरिकदृष्ट्या सक्षम असाल, तुमच्याकडे तितका वेळ असेल तर तुम्ही स्वतः शारीरिक श्रम करून सुद्धा, शारीरिक मदत करून सुद्धा
हे सगळं करू शकता. तिसरा भाग जो येतो तो जे काही आपल्यापाशी ज्ञान जमा झालेलं आहे, कोणाकडेही परिपूर्ण ज्ञान असू शकत नाही, हे पहिलं आपण लक्षात घ्यायचं. ओनली परमतत्व कॅन बी परफेक्ट. वी ऑल कॅन बी एक्सलंट, नेव्हर बी परफेक्ट. आणि ज्ञान हा अखंड वाहणारा झरा आहे. त्यामुळे कोणी जर म्हणेल की माझ्याकडे संपूर्ण ज्ञान आहे, तर त्यांना नक्की काहीतरी गैरसमज झालेला आहे स्वतःबद्दल आणि प्राप्त केलेल्या ज्ञानाबद्दल, हेही आपण समजून घ्यायला पाहिजे. मग जे काही ज्ञान आपल्याला ऐहिकातलं ज्ञान प्राप्त झालेलं आहे, त्याबद्दल आपण काही करू शकतो. शिक्षक असतील ते मुलांना मोफत शिकवू शकतात, काही चांगल्या गोष्टी सांगू शकतात, बँकिंग सांगू शकतात. कोणतीही व्यक्ती कोणत्याही प्रकारचं समाजासाठीचं कार्य करू शकते. निरपेक्ष भावनेनं समाजासाठी काही करणं म्हणजे समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा एक प्रयत्न आहे. या अर्थानं आपण आपल्या आयुष्याकडे कधी बघितलंय का? आपल्याला खरोखर देण्यातून लाभणारा आनंद, देण्यातून लाभणारं समाधान, देण्यातून लाभणारी विलक्षण अशी मनःशांती, ज्याच्या शोधामध्ये आपण असतो, पण ती कुठं मिळते, कशी मिळते हे आपल्याला कळत नसतं. तर ते त्यागाने भोग घ्यावा असं उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. हे त्यागाने, देण्याने, त्याग करून, मग ह्या सगळ्या गोष्टींचा एका मर्यादेमध्ये त्याग करून तुम्हाला आनंद मिळू शकतो, परमानंद मिळू शकतो. तोही तुमचा होणारा फायदाच आहे ना. एक व्यक्ती म्हणून घडताना त्या परमतत्वाच्या चरणी विलीन होण्याच्या क्षणापर्यंत आपण काहीतरी त्यातून ऋणायित अवस्थेतून मुक्त होण्यासाठी आपण काहीतरी केलं, हे आपण नाही का बघू शकत? आपल्या डोळ्यासमोर अनंत उदाहरणं आहेत. अनेक वेळेला अलीकडच्या काळामध्ये असं ऐकायला मिळतं की कोणाच्या पायावर डोकं टेकावं असे पायच उरलेले नाहीत. केवढा मोठा अहंकार, केवढं मोठं अज्ञान. कारण काळाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये आदराने एखाद्याच्या पायावर मस्तक ठेवावं असे पाय कायम उपलब्ध असणार आहेत, कायम उपलब्ध आहेत. आमची डोकी बिघडलेली आहेत. आमच्या माना वाकायला विसरलेल्या आहेत. आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हाला फार काही प्राप्त झालं आणि मग आम्ही वाकायला तयार नाही आहोत. हा आमचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. तुम्ही वाकायला तयार व्हा, पाय समोरच आहेत, हे लक्षात ठेवा. ह्या साध्या साध्या गोष्टी आणि अतिशय मजेशीर आणि गमतीशीर गोष्टी आहेत. तर समाज ऋणातून मुक्त होणे, आणि आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत. बाबा आमटे आहेत, त्यांचे चिरंजीव आहेत, डॉक्टर रवींद्र कोल्हे आहेत, डॉक्टर अभयभंग आहेत, अनेक असे अनामिक आहेत. आत्ता नवीनच निवर्तलेल्या सिंधुताई सपकाळ होत्या. अनेक माणसाचे निरपेक्षतेनं समाजसेवेमध्ये आयुष्य विसर्जित केलेली आहेत. आपण एवढं नाही करू शकणार, पण किमान काही अंशी या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न तर करू शकतो, धडपड तर करू शकतो आपण. या अर्थानं आपण आपल्या आयुष्याकडे बघूया आणि खरोखर आपल्याला आनंद, परमानंद, समाधान, विलक्षण अशी मनःशांती ह्या सगळ्या गोष्टीतून लाभू शकते, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. ईशावास्योपनिषदामधला तो पहिला श्लोक आहे, त्यामध्ये हे म्हटलेलं आहे, त्यागाने भोग घ्यावा, त्याग करावा. तर हे जे काही सगळं आहे, हे सगळं खरोखर आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण व्यक्तिमत्व त्याखेरीज परिपूर्ण होणार नाही. नुसतं घेऊन कधीही पूर्णता लाभत नाही. देण्यानं जी तुम्हाला पूर्णता लाभेल, मनपूर्वक देण्यानं जी लाभेल, निरपेक्षतेनं जी लाभेल, आणि संपूर्ण गीता निरपेक्षता हीच गोष्ट सांगते. आपल्यापैकी अनेकांनी हा अभ्यास केला असेल, ऐकला असेल, वाचला असेल. मात्र निरपेक्ष कर्म
कर्मयोग हीच गीता आपल्याला सांगत असते. तोच आपल्याला आचरणात उतरवायचा आहे आत्ता सध्याच्या काळानुसार. तर महत्त्वाचा जो काही भाग आहे आपला तो हा की ह्या समाज ऋणातून कसं मुक्त व्हावं, तर ह्या सगळ्या पद्धतींनी ह्या सगळ्या मार्गांनी आपण मुक्त होऊ शकतो. आपण ह्या विषयाची चर्चा सुरू केलेली आहे. आपण सर्वजण ह्यामध्ये सहभागी व्हावं आणि आपापले विचार जरूर मांडावेत. आज आपण इथे विराम करूया. धन्यवाद. ओम नमः शिवाय. थँक्यू.